वाळवा येथे जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घुण खून, दारू पाजून डोक्यात दगड घालून संपवले, तिघांवर गुन्हा दाखल। जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका 30 वर्षीय तरुणाला घरात बोलावून त्याला दारू पाजून आणि त्यानंतर डोक्यात दगड व काठीने प्रहार करून त्याची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना वाळवा येथे घडली आहे। या भीषण घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत। या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात 3 संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। संदेश उर्फ साहिल अशोक कदम, वय वर्ष 30, राहणार वाळवा माळभाग असे मृत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी त्याचे वडील अशोक भीमराव कदम, वय वर्ष 60 यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश कदम आणि संशयित आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून जुन्या कारणावरून वाद सुरू होता। 29 मार्च रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वाळवा ते आहेरवाडी रोडवरील रॉयल हॉटेल जवळ राहणाऱ्या राजश्री आमसिद्ध कोळी हिच्या घरी संशयितांनी संदेशला बोलावून घेतले। प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी, अभिजित उर्फ सोन्या टुमक्या परीट आणि राजश्री कोळी या तिघांनी संगनमत करून संदेशला प्रथम दारू पाजली। तो नशेत असतानाच पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला चढवण्यात आला। आरोपींनी काठीने आणि दगडाने संदेशच्या डोक्यावर व तोंडावर बेदम मारहाण करत त्याचा अत्यंत क्रूरपणे खून केला। हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर नेऊन टाकण्यात आला। घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। आष्टा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून भारतीय न्याय संहिता कलम 103/1 व 3/5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक संदीप शितोळे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयितांचा शोध सुरू आहे।